बाहेर आले. पण मग आता हा कोइन्सिडेंट मानायचा का की तुम्ही नाही, मला माहित नाही. मला कसं कळणार कोण आहे ते, कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो. त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टी व्हीवर अशा बातम्या चालू आहेत. मग मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळीच बोलू. मग याच्या आता पुन्हा विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही हो. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झालाय, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय आहे सांगा. मग मी त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अशी चर्चा आहे की तुमची